नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक व्हेज थाळी जी आपल्या गावाकडची आठवण करून देईल। त्या व्हेज थाळीमध्ये असेल कैरीचे लोणचे, कांदा, मिरचीचा ठेचा, दही, गरम गरम भाकरी तूप लावलेली, मेथीची भाजी आणि सांडग्याची आमटी। ही साधी सोपी थाळी अगदी 40 मिनिटात होते। अशाच 2 थाळी मी याआधी केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपल्याला लागतील सांडगे 1 वाटी आणि तूर डाळ अर्धी वाटी। एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकूया आणि त्याच्यामध्ये सांडगे खमंग भाजून घेऊया। भाजल्यामुळे सांडगे हलके होतात, त्यामुळे शिजायला सोपे जाते। आता थोडे सांडगे भाजलेले आहेत ते आपण काढून घेऊया। आता कढईत तेल 3 चमचे टाका। आता फोडणी देऊया। मोहरी, जिरे तडतडले की कांदा टाकूया, कढीपत्ता टाकूया, ठेचलेला लसूण 6 पाकळ्या टाकूया, हिंग टाकू, बारीक चिरलेला 1 कांदा टाकू, कांदा व्यवस्थित परतवून घ्या। हळद पाव टीस्पून टाकूया, तर कांदा भाजलेला आहे। 1 टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो ही व्यवस्थित परतवून घ्या। आता टोमॅटो चांगला भाजलेला आहे। कांदा लसूण मसाला 1 टीस्पून टाका, किंवा तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। आता तिखट व्यवस्थित परतवून घ्या। त्याच्यामध्ये भाजलेले सांडगे टाकायचे आहेत, तेही व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। आता इथे मी गरम पाणी 2 ग्लास टाकलेले आहेत। आता पाण्याला उकळी आली की आपल्याला तुरीची डाळ टाकायची आहे, भिजलेली तुरीची डाळ टाकायची आहे। तर चवीनुसार मीठ टाका। तर उकळी आली की शेंगदाण्याचा कूट पाव वाटी टाकायचा आहे। शेंगदाण्याच्या कुटामुळे आमटी दाटसर होईल आणि चवही छान येईल। आता मंद गॅसवर जोपर्यंत सांडगे शिजत नाहीत तोपर्यंत शिजत ठेवायचं आहे। इकडे दुसऱ्या कढईत आपण 20 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याची देठं काढलेली आहेत। आता ह्या मिरच्या आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेऊया। तेल मी ते 2 चमचे टाकलेलं आहे। मिरच्यांना डाग पडूस तोपर्यंत आपल्याला त्या मिरच्या भाजायच्या आहेत। तर मिरच्यांना डाग पडले की कांदा 1 टाका। तर लसूण एक 10 पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहेत, तोही व्यवस्थित भाजून घ्या।
आता सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे, कांदाही लालसर झालेला आहे. सगळे जिन्नस एका ताटलीत काढून घ्या आणि हे गार करायला ठेवूया. तोपर्यंत तेल 2 चमचे घ्या आणि लसणाच्या 10 पाकळ्या ठेचून फोडणीला टाका. 3 मिरच्या बारीक चिरून टाका. आपण इथे मेथीची भाजी करतोय. लसूण आणि मिरची अगदी खमंग भाजायची आहे. एक कांदा कट करून टाका, तोही व्यवस्थित भाजून घ्या. हिंग पाव टीस्पून टाका. जेवणात हिंगाचा वापर केल्यामुळे जेवण पचायला सोपे जाते. तर भिजलेली मूग डाळ आपण पाववाटी टाकूया. मेथी पित्तकर असते म्हणून आपण इथं मूग डाळ वापरायची आहे. आता ती मूग डाळ तेलामध्ये छान परतवून घ्या. आता कवळी एक मेथीची जुडी व्यवस्थित निवडून धुवून बारीक कट केलेली आहे, ती आपण परतवून घेऊया. तर मेथी व्यवस्थित परतलेली आहे. चवीनुसार मीठ घाला. मीठ थोडं कमीच घाला, कारण शिजल्यानंतर मेथीची भाजी कमी होते आणि मेथीच्या भाजीला कधीही झाकण लावायचं नाही, त्याच्यामुळे ती काळी पडते. अशीच उघड्यावर मंद गॅसवर शिजवायची आहे. आणि वरून भरपूर कोथिंबीर घाला. कोथिंबीर घातल्यामुळे त्या मेथीच्या भाजीला आणखीन छान चव येते. आता व्यवस्थित ती परतून घ्या आणि झाकून ठेवा. गॅस बंद करा. आता आपली मेथीची भाजी झालेली आहे. इकडे भाजलेल्या मिरच्या थंड झालेल्या आहेत, त्या आपण आता ठेचा करूया मिरचीचा. खलबत्त्यात कुटणार असाल तर तुम्ही खलबत्त्यातसुद्धा कुटू शकता. आता आपण हे मिक्सरला बारीक करायचं आहे. खूप बारीक करायचं नाही आहे. धुतलेली कोथिंबीर आपल्याला हवी तेवढी घ्या. मीठ चवीनुसार. जिरे 1 टीस्पून. पाववाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कच्चेही घेऊ शकता. हे ओबडधोबड पल्स मोडवर वाटायचं आहे. थोड्याफार अर्धवट मिरच्या राहिल्या तरी चालतील. आता हे सगळं एका वाटीमध्ये काढून घ्या. ह्याच्यामध्ये कच्चं तेल 1 चमचा टाकायचं आहे व तेल त्या मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. ह्याच्यामुळे ठेचा अजिबात तिखट लागत नाही आणि टिकतोही. तरी हा मिरचीचा ठेचा फ्रीजमध्ये ठेवा, कारण कांदा असल्यामुळे खराब होऊ शकतो आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत. आता आपली सांडग्याची आमटी शिजली आहे का बघू. तर आमटी थोडी दाटसर झालेली आहे. खूप दाट करायची नाही आहे, थोडी पातळच ठेवायची आहे. हाताने दाबून बघू. सांडगा छान मऊसर शिजलेला आहे. सांडगा छान शिजला तरच ती आमटी चवीला जास्त छान चवीला लागते. तर भरपूर कोथिंबीर घाला. सांडग्याची आमटी आपली तयार झालेली आहे. आता भाकरी करू. त्यासाठी ज्वारीचं पीठ 3 वाटी घेतलेलं आहे. छोटी 3 वाटी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये गरम पाणी 1 वाटी टाकायचं आहे. आधी सगळं पीठ गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि नंतर गरम पाण्याचा पहिल्यांदा मळायचं आहे. मग थोडं थंड पाणी घेऊन, पाणी एकदम घालायचं नाही आहे, थोडं घेऊन चांगलं मळायचं आहे. आपल्याला जेवढ्या भाकरी करायच्या आहेत तेवढे 3 गोळे करून घेतलेले आहेत आणि प्रत्येक गोळा परत मळायचा आहे. जितकं तुम्ही छान मळाल तितकी तुमची भाकरी चांगली होईल. तर थोडंसं पीठ घेऊन एका हाताने हलक्या हाताने ते थापायचं आहे.
इकडे आपला तवा गरम करायला ठेवलेला आहे, तो तवा गरम झालेला आहे. त्याच्यावरती भाकरी टाकायची आहे व एका बाजूने व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं आहे. पाणी थोडंसं अटलं की भाकरी पलटी मारायची आहे, ती सुटतेच आणि ती पलटी मारायची आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. तर भाकरी खालच्या बाजूने भाजली की ती परत तवा काढून घेऊन गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने सगळ्या भाकऱ्या आपण करून घ्यायच्या आहेत. तर भाकरीला आपल्याला गरम भाकरीवर तूप लावायचं आहे. अशा पद्धतीने आपली ही व्हेज गावरान थाळी तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये तिखट मिरचीचा ठेचा आहे, दही आहे, त्याच्यामुळे तिखटपणा थोडा कमी होतो. जर तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन वेगवेगळ्या थाळीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा.